हिटलर मला वाटतं तुझ्या आयुष्यातला तो एक टर्निंग पॉईंट ठरला की तुला खूप जास्त ओळख मिळाली. म्हणजे त्याआधी ओळखत होते पण ते एक म्हणतात ना की ते जे कॅरेक्टर असतं की त्याच्याने खूप ओळख मिळते. मला सांग, हिटलर सुरू असताना किंवा त्यानंतर तुझ्यासाठी ती एक मुवमेंट कुठची होती ज्या क्षणी ते तुला रिअलाइज झालं की आपल्याला खरंच ओळखायला लागलेत लोक, किंवा ते हिट होतं ना की ओ वा मला ओळखतायत, असं होतं ना? खूपच वाईट आहे हा प्रसंग. म्हणजे मला खूप एम्बॅरेसिंग आहे. मी ट्रेनमधून जात होते आणि विरार फास्ट पकडलेली आणि मला ऑप्शन नव्हता, कारण मी कार तशीच सोडून ठेवलेली, कारण खूप ट्रॅफिक होतं. म्हणलं मला वेळेवरती पोहोचायचं आहे, तर मला काही करून ट्रेनने जावं लागेल, फास्ट पकडल्याशिवाय ऑप्शन नाही. सो मी फुल स्कार्फ वगैरे बांधून अशी विरार फास्ट पकडली आणि आता मला उतरायचं आहे. सो मी अशी डोअरच्या इथे होते आणि ते चुकून हवेने स्कार्फ खाली आलं. तर पुढच्या बाईने ओळखलं, तू ती लक्ष्मी आहेस ना. मला असं झालं, ही जागा नाही ओळखायची, मी किती प्रयत्न करते ना का ओळखू मला आता. तर म्हटलं नाही 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 तू तीच आहेस. म्हटलं हो तीच आहे. सो मला थोडंसं असं झालं की अरे यार. पण हो, मी असं आनंद नाही घेता आला तुला? आनंद नाही गेला. मी खूप प्रॅक्टिकल डिसिजन्स घेते बऱ्याच वेळेला की नाही, आता जर आपल्याला वेळेवर पोचायचं आहे तर मग हे सोडा आणि ट्रेन पकडा किंवा गाडी. मग तेव्हा मी लक्झरी बघत नाही, तेव्हा मी बघत नाही की आपण कसं गेलं पाहिजे. माझ्यासाठी काम महत्वाचं असतं. सो हे प्रसंग येत राहतात माझ्या आयुष्यात असे तुला असं त्यावेळेस त्याला तुला ते रिअलाइज झालं की ओके की हो, आता आपल्याला अजून काळजी घ्यायला हवी आहे. असंच फिरलेलं चालणार नाही, कारण मला एक सवय आहे की आपण जसे आहोत तशी आपण जाऊ. पण आता मला तसं नाही करता येत. समवेर कुठेतरी जरा तयारी करा, जरा नीट केस विंचरा आणि मग खाली उतरा. हे थोडंसं अंगवळणी पडायला अजून त्रास होतोय, पण ते होईल हळूहळू.